नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण योगातील विविध कृती करत असतो. आसन असतील, प्राणायाम असतील, काही व्यायाम प्रकार असतील. प्रत्येक कृती करत असताना आपण ती एकदा केली की आपल्या लक्षात येते आणि आपण स्वतःहून त्या कृती करायला सुरू करतो. पण योग साधनेतील एक महत्त्वाचं अंग म्हणजेच ध्यान हे मात्र ह्याला अपवाद आहे. ध्यान करत असताना जर आपल्या कानावरती सूचना पडत असतील, ध्यान करण्यासाठी कोणताही आधार असेल तरच आपण ध्यान करू शकतो. त्याच्याशिवाय एकाग्र होणं खूप कठीण जातं. आणि म्हणूनच आज मी आपल्यासाठी ध्यान साधनेचा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या ध्यान साधनेमध्ये आपण योग निद्रेचा अनुभव घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या शरीराची सफर सुद्धा करणार आहोत. पण ह्या ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टींच्याकडे मात्र लक्ष द्यायला हवं. ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसाल त्यावेळेला आजूबाजूला गोंधळ, कोलाहल नसेल ह्याची काळजी घ्या. ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला सुरुवात करत असाल त्याच्या अगोदर मलमूत्र विसर्जन करून घ्या, जेणेकरून ध्यान करत असताना तुम्हाला विचलित व्हायला होणार नाही. ध्यान करत असताना ज्या आसनावरती बसून तुम्ही ध्यान करताय ते अगदी आरामदायक असेल ह्याची खात्री करा, जेणेकरून फरशीचा गारवा, वारा ह्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. ध्यान करत असताना जर डोळ्यांच्यावरती प्रखर उजेड येत असेल तर डोळ्यांच्या वरती कापडाची पट्टी ठेवा किंवा आजकाल आयपॅड मिळतात ते वापरा. ध्यान करत असताना तुमच्या सूचना कानावरती पडत जातील. त्या सूचना ऐकण्यासाठी शक्यतो इयरफोन्सचा वापर करा, जेणेकरून सूचना अगदी व्यवस्थित स्पष्टपणे ऐकू येतील आणि इतर आवाजांच्या मुळे होणारा डिस्टर्ब सुद्धा खूप कमी होईल. ध्यान करत असताना पूर्ण लक्ष सूचनांच्या वरती देण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला ध्यान करताना आपल्याला झोप लागण्याची शक्यता असते, पण आपल्याला ध्यानामध्ये झोपायचं नाही आहे. पूर्ण लक्ष सूचनांच्या वरती एकाग्र करून त्याप्रमाणे कृती करत राहायचे आहे. एवढ्या सूचना पाळा आणि चला ध्यानाचा आनंद घ्या. कुठल्याही इच्छित ध्यानात्मक आसनामध्ये बसा. जसे की वज्रासन असेल, पद्मासन असेल किंवा अर्धपद्मासन असेल. ह्यातील काहीही जमत नसेल तर तुम्ही साधी मांडी घालून सुद्धा बसू शकता. जर मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवरती बसून सुद्धा ध्यानाचा अभ्यास करायला हरकत नाही. आपण कोणत्या स्थितीमध्ये ध्यानास बसतोय ह्याच्यापेक्षा ध्यान करताना आपल्याला स्थिरतेची आणि सुखकरतेची भावना असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी आरामात बसा. खोलवर श्वास घेत राहा. डोळे बंद ठेवा. तुमच्या कानावरती सूचना पडत जातील त्या ऐकण्याचा आणि त्यांचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करा. आता पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा. श्वास आतमध्ये जातोय. आतमध्ये श्वास जात असताना त्या हवेच्या झुळक्याचा होणारा थंड स्पर्श नाकाच्या आतमध्ये होतोय त्याचा अनुभव घ्या. प्रत्येक श्वासाबरोबर फक्त हवाच नव्हे तर एक सकारात्मक ऊर्जा आपण आतमध्ये घेत असतो. त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. आतमध्ये जाणाऱ्या हवेचा मागोवा घेत राहा. नाकाद्वारे, नाकाच्या मागे आणि त्यानंतर मग श्वास नलिकांच्या मधून हा श्वास आपल्या फुफ्फुसांच्या पर्यंत जातो. फुफ्फुसांना पूर्ण ऊर्जेने भरून टाकतो. हीच ऊर्जा आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते आणि आपल्या शरीराला चैतन्य देते. श्वसनाची क्रिया बघितली तर खूप नकळत चालणारी क्रिया आहे, पण
ती आपल्या प्राणशक्तीला ऊर्जा देण्यासाठी कारणीभूत आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही श्वास बाहेर टाकताय त्या त्यावेळेला पुन्हा फुफ्फुसांच्या मधून, श्वास नलिकांच्या मधून आणि नाकामधून ही हवा अगदी हळूवार बाहेर जाते. ह्या प्रत्येक गोष्टीचा, श्वसनाच्या क्रियेचा अगदी सजगतेने अनुभव घ्या. तुम्हाला जाणवेल की आपला प्रत्येक श्वास ही आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी आहे. असाच श्वास खोलवर घेत राहा आणि सावकाश सोडत राहा. आता आपल्याला ह्या श्वासाला मोजायचा आहे. तुमचा श्वास प्रत्येक वेळेला 11, 10, 9 इथून पासून 1 पर्यंत उलट्या दिशेने मोजत राहा. म्हणजे थोडक्यात आपल्याला 11 श्वास घ्यायचे आहेत, पण ते उलट्या दिशेने मोजत घ्यायचे आहेत. श्वासावरती पूर्ण लक्ष ठेवा. मनातल्या मनात काउंटिंग चालू ठेवा. श्वासाबरोबर श्वासाचा जो अगदी मंद आवाज, पोटाची जी अगदी संथ गतीने होणारी हालचाल अनुभवायचा प्रयत्न करा. श्वास मोजत राहा. पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा. तुम्हाला जाणवेल की हळूहळू तुमचं लक्ष पूर्ण श्वासावरती केंद्रित झालेलं आहे. श्वसनाचा वेग मंदावत चालला आहे. शरीर पूर्ण शिथिल होत चाललं आहे. शरीराच्या संवेदना, हालचालींच्या जाणीवा आता अगदी कमी कमी होत चालल्या आहेत. भोवतालशी असणारे बंध आता सुटत चालले आहेत. तुम्ही श्वास मोजत आहात. एकाग्रतेचा अनुभव घेत आहात. तुम्हाला श्वास घेत असताना किंवा ध्यानाच्या दरम्यान डोळे उघडायचे नाही आहेत. कुठलीही हालचाल सांगितल्याशिवाय करायची नाही आहे. तुमच्या श्वसनाचं काउंटिंग आता थांबवा. आता आपण आपल्या शरीरावरती लक्ष देऊयात. शरीराची एक सफर करूयात. आपलं लक्ष आपल्या डाव्या पायाकडे न्या. डाव्या पायाचा अंगठा, त्या अंगठ्यामध्ये काही ताण असेल तर काढून टाका. तसंच डाव्या पायाच्या बोटांच्याकडे लक्ष द्या. बोटांची अगदी नकळत हालचाल करून बोटांच्या मधला ताण सुद्धा काढून टाका. आता हळूवार पायाच्या घोट्याच्या वरती जर काही ताण असेल तर तो काढा. डाव्या पायाच्या पिंढऱ्यांचे स्नायू थोडे आतल्यात ओढून घ्या. पुन्हा सैल सोडा. डाव्या पायाच्या गुडघ्याची वाटी वरती खेचा. पुन्हा त्याला सैल सोडा. डाव्या मांडीचे स्नायू किंचित हालचाल गरजेची असेल तर करा. त्याच्यातला ताण काढून टाका. तुम्हाला जाणवत असेल की आता डावा पाय पूर्ण शिथिल झालेला आहे. आता असंच आपल्या उजव्या पायाकडे सुद्धा लक्ष द्या. उजव्या पायाचा अंगठ्यामधला ताण काढा. उजव्या पायाच्या बोटांच्या मधला सुद्धा ताण काढून टाका. उजव्या घोट्यामध्ये काही ताण असेल तर किंचित हालचाल करा. तोही ताण काढा. पिंढऱ्यांचे स्नायू शिथिल करा. गुडघ्याची वाटी वरती खेचा. पुन्हा त्याला खाली सोडून द्या. मांड्यांच्या स्नायूंना सुद्धा पूर्ण शिथिल करा. आता तुम्हाला जाणवेल की तुमचे दोन्ही पाय कंबरेपासून खाली पूर्ण संवेदना रहित झालेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही ताण नाही आहे. स्वतःच्याच
पायांची निर्जीवता तुम्ही आता अनुभवताय. तुम्ही ध्यानाकडे जाताय. श्वास संथ गतीनं चालू आहे. मन एकाग्र आहे. सूचना ऐकताय. कदाचित झोप आल्यासारखं वाटत असेल, पण झोप लागू देऊ नका. सूचनांचं पालन करा. आता लक्ष आपल्या डाव्या हाताकडे न्या. डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची बोटं आणि तळव्याचे स्नायू गरज असेल तर किंचित हालचाल करून शिथिल करा. डावं मनगट, डाव्या हाताचे स्नायू, डावा कोपर, डाव्या दंडाचे स्नायू आणि डावा खांदा किंचित वरती खालती हालचाल करून त्याला सुद्धा शिथिलपणे मॅटवरती टाकून द्या. यानंतर तुमचं संपूर्ण लक्ष उजव्या हाताकडे न्या. उजव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताची बोटं, उजव्या हाताचा तळवा, उजवं मनगट, हाताचे स्नायू ह्यांना सुद्धा पूर्ण शिथिल करा. आता लक्ष कोपराकडे आणा. कोपर अगदी शिथिल हालचाल करून सोडून द्या. दंडाच्या स्नायूंना सुद्धा अगदी हलकीपणे सोडून द्या. उजव्या खांद्याला सुद्धा थोडी हालचाल करून शिथिल करा. आता तुम्हाला जाणवेल की तुमचे दोन्ही हात पूर्ण निर्जीवतेचा अनुभव घेत आहेत. जड झालेले आहेत, शिथिल झालेले आहेत. जर तुम्ही योगा मॅटवरती ह्या कृती करत असाल तर योगा मॅटच्या बाजूला हात ठेवू नका. मॅटवरती हात ठेवा, जेणेकरून बाजूच्या जमिनीचा स्पर्श, त्याचा गारवा लागून तुम्ही विचलित होणार नाही. ज्या वेळेला तुम्ही ध्यानाचा सराव करताय त्यावेळेला पूर्ण शरीर मॅटवरती राहील ह्याची काळजी घ्या. आता तुमचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात शिथिल झालेले आहेत. आता लक्ष न्या तुमच्या पाठीकडे. पाठीच्या मणक्याच्या मुळापाशी जिथं मूलाधार चक्र आहे त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या. पाठीला खाली सोडून द्या. कमरेमध्ये कुठलाही ताण ठेवू नका. कमरेचे मणके जर जमिनीपासून थोडे वरती उचलले गेले असतील तर त्याला जमिनीला किंवा मॅटला पूर्ण टेकवा. पाठ पूर्णपणे मॅटला टेकवण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या बाजूला असणारे स्नायू, कमरेचे स्नायू ह्यांना सुद्धा पूर्णपणे शिथिल सोडून द्या. पाठीच्या स्नायूंच्या मध्ये कुठलाही ताण ठेवू नका. खांद्यांच्या स्नायूंना सुद्धा शिथिल सोडा. तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीवरती जो ताण आहे तो सुद्धा आता निघून गेलेला आहे. आता अगदी हळूवार तुमच्या मानेकडे लक्ष द्या. मानेच्या स्नायूंना सुद्धा किंचित हालचाल करून शिथिल सोडा. मान थोडी डावीकडे किंवा उजवीकडे फिरवली तरीही चालेल. त्याच्यामध्ये कुठेही आणि कोणताही ताण ठेवू नका. तुम्हाला जाणवेल की मानेपासून सुरू होणारे आपले मणके आणि मणक्याच्या बाजूचे स्नायू पूर्ण शिथिलावस्थेत आलेले आहेत. हात, पाय आणि पाठीच्या संवेदना आता संपत चालल्या आहेत. आपण शरीराची सफर करतोय. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला आपण आता शिथिल करतोय. आता तसंच आपलं लक्ष आपल्या छातीकडे न्या. श्वासाबरोबर प्रत्येक वेळेला बरगड्या विस्फारतायत. स्नायूंची कृती घडते आणि पुन्हा प्रत्येक वेळेला श्वास सोडताना ते स्नायू शिथिल होत आहेत. ही क्रिया अगदी संथ गतीने चालू आहे. ह्या संथ गतीचा श्वसनाबरोबर होणाऱ्या किंचित हालचालीचा सुद्धा अनुभव घ्या. आता असंच आपलं लक्ष आपल्या पोटाकडे न्या. ज्या वेळेला आपलं श्वसन अगदी मंद गतीने चालू असतं त्यावेळेला आपण उदरीय श्वसन म्हणजे ॲब्डोमिनल ब्रीदिंग करत असतो. त्या वेळेला
पोटाची हालचाल वरती आणि खाली अगदी संथ गतीनं होत असते. ह्या वेळेमध्ये पोटात असणाऱ्या सगळ्या अवयवांना विश्रांती मिळते. त्या प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा, अनुभवण्याचा प्रयत्न करा. ऊर आणि उदर ह्या भागामध्ये जे अवयव आहेत, जसं की फुफ्फुसांचं विस्फारण आणि आकुंचन होते प्रत्येक श्वासाबरोबर, त्या फुफ्फुसाच्या हालचालींच्या वरती लक्ष द्या. आता तुमचं लक्ष हृदयाकडे न्या. प्रत्येक श्वासाबरोबर हृदयाची सुद्धा हालचाल होते. हृदयामध्ये असणाऱ्या चारही कप्प्यांच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करा. हृदयाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या वरच्या कप्प्यामध्ये आतमध्ये जाऊन बघा. ध्यानामध्ये आपण आता सूक्ष्म रूपामध्ये गेलो आहोत. आपल्या शरीराची स्वतःहून सफर करत आहोत. हृदयाच्या कप्प्यांच्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अविरत वाहणारं रक्त, हृदयाची होणारी हालचाल, तिथे काम करणारे असंख्य स्नायू आणि हृदयाच्या झडपा दिसतील. हृदयाच्या खालच्या कप्प्यांच्या मध्ये जा. ताकदीने काम करणारं, आपल्याला जिवंत ठेवणारं हृदय तुम्हाला आतून बघण्याची संधी आता मिळते. त्याला बघत राहा. फक्त स्नायूच नव्हे तर अनेक नसांचं जाळं सुद्धा आता तुम्हाला हृदयाच्या आसपास दिसायला लागेल. ह्या हृदयाच्या कृतींना बघत राहा. त्याच्या खाली या. ऊर आणि उदर भागामध्ये जो श्वासपटल आहे, त्या श्वासपटलाची सुद्धा किंचित हालचाल वरच्या आणि खालच्या दिशेने होताना तुम्हाला जाणवेल. त्या हालचालीने अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता उदरीय पोकळीमध्ये या. तिथे तुम्हाला अविरत पचनाचं काम करणारं तुमचं पोट, त्याचबरोबर लहान आणि मोठ्या आतड्याचे भाग, यकृत, प्लीहा, त्याचबरोबर इतरही असंख्य पचनाला मदत करणारे अवयव तुम्हाला दिसतील. त्या प्रत्येक अवयवाकडे एकटक बघण्याचा प्रयत्न करा. त्रयस्थपणे बघण्याचा प्रयत्न करा. आपण जरी झोपलो असलो तरीही आणि जागे असतो तेव्हाही हे प्रत्येक अवयव त्याचं काम करत असतात. त्याच्या स्त्रावांचं स्त्रवण सुद्धा होत असतं. त्या प्रत्येक अवयवाकडे बघण्याचा प्रयत्न करा. ओटीपोटामध्ये असणारे अवयव, प्रजनन संस्थेचे अवयव, किडनीज, मूत्राशय, गर्भाशय, ह्या प्रत्येक अवयवाच्या आजूबाजूने फिरून या. आपण शरीराची सफर करतोय. आपण ध्यान करतोय आपल्याच स्वतःच्या शरीरावरती. तुम्हाला जाणवेल की आपल्या नकळत इतकी मोठी यंत्रणा काम करते. ही ईश्वरीय देणगीच आहे. तुम्ही संत गतीने श्वास घेताय. डोळे बंदच आहेत. शरीर पूर्ण शिथिल आहे. आता गळ्याच्या समोरच्या भागाकडे लक्ष द्या. घशामध्ये औंढा अडकला असेल तर त्याला काढून टाका. हनवटीकडे लक्ष द्या. जबडा 2-3 वेळेला पूर्ण उघडा बंद करा. हनवटीची डावीकडे उजवीकडे हालचाल करा. पुन्हा स्थिर ठेवा. जीभ टाळूला वरच्या दिशेला दाबा. पुन्हा शिथिल सोडून द्या. गाल 2-3 वेळेला फुगवा. पुन्हा शिथिल सोडा. डोळे 2-3 वेळेला गच्च दाबून धरा. पुन्हा सैल सोडा. डोळे उघडू नका. कपाळावरती आठ्या येऊ द्या. पुन्हा सैल सोडा. चेहरा पूर्ण निर्विकार सोडून द्या. आता ह्या चेहऱ्याच्या आतमध्ये असणाऱ्या मेंदूकडे लक्ष देऊयात. मेंदूचा मोठा भाग, डावा मेंदू, उजवा मेंदू, ह्याच्याकडे लक्ष द्या. मेंदूमध्ये असणाऱ्या असंख्य वळ्या, त्याच्यामध्ये असणारं नसांचं जाळं,
त्याच्या खाली असणारा मेंदूचा मधला भाग म्हणजेच मिड ब्रेन, त्याच्या खाली असणारा मेंदूचा तळाचा भाग ब्रेन स्टेम, त्याच्या मागे आपल्या स्नायूंना नियंत्रित करणारा छोटा मेंदू म्हणजे सेरेबेलम, त्याच्या लगेच खाली समोरच्या बाजूला आपल्या श्वसनाचं नियंत्रण करणारा मेडुला ऑब्लॉंगेटा. ह्या प्रत्येक मेंदूच्या भागामध्ये स्वतःहून फिरून बघा, मग तुम्हाला ही जटिल रचना आणि त्याचं अविरत सुरू असणारं काम लक्षात येईल. तुम्हाला जाणवेल की आपलं शरीर हे खूप यंत्रणांनी बनलेलं आहे. ईश्वराने आपल्याला खूप प्रयत्नांनी घडवलं आहे. ह्या शरीराचं रक्षण करणं, त्याची योग्य पद्धतीने काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आता तुमचं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. हात, पाय, पोट, छातीचा भाग, मान, चेहरा आणि त्याच्या सगळ्या शरीराच्या आतमध्ये असणारे सगळे अवयव आता शिथिल झालेले आहेत. पूर्ण निर्जीवतेचा अनुभव तुम्ही घेताय. फक्त श्वासाबरोबर होणारी थोडीशी हालचाल सोडली तर तुमच्या शरीरामध्ये आता कुठलीही संवेदना तुम्हाला जाणवत नाही. मन तर पूर्वीच एकाग्र झालेलं आहे. तुमचं लक्ष पूर्ण सूचनांच्या वरती एकाग्र आहे. डोळे बंद आहेत. तुम्ही आता तुमच्या आज्ञाचक्रावरती म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष एकाग्र करताय. दोन्ही भुवयांच्या मध्ये तुम्हाला आज्ञाचक्राचं ठिकाण दिसेल. डोळे न उघडता आज्ञाचक्रावरती लक्ष एकाग्र करा. ह्याच आज्ञाचक्रावरती ज्या वेळेला तुम्ही एकटक बघत राहाल त्यावेळेला तुम्हाला प्रकाशाचा एक गोळा तुमच्या आज्ञाचक्रावरती फिरताना दिसेल. आता ह्या प्रकाशाच्या गोळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा. ह्याच्या पलीकडे ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्हाला एक नयनरम्य असं दृश्य तुमच्या आज्ञाचक्राच्या समोर दिसायला लागेल. उंच हिमाच्छादित पर्वत रांगा तुम्हाला दिसतील. दूरवर पसरलेल्या पांढऱ्या शुभ्र पर्वत रांगा तुमच्या सगळ्या अवतीभोवती तुम्हाला ते दिसत आहेत. त्या पर्वत रांगांच्या वरती चमकणारी सूर्याची किरणे दिसत आहेत. गार वाऱ्याची झुळूक तुमच्या अंगाला स्पर्श करून जाताना तुम्हाला जाणवते. प्रत्येक झुळकीसोबत येणारा एक आल्हाददायक वातावरण सुद्धा तुम्हाला आता मोहित करतंय. आजूबाजूच्या गारव्यामुळे तुमच्या अंगावरती शहारे येत आहेत. मन पूर्णपणे सृष्टीचा चमत्कार, ते सौंदर्य बघण्यामध्ये गुंतलेलं आहे. जिथपर्यंत तुम्ही नजर टाकताय तिथपर्यंत तुम्हाला फक्त शुभ्र हिमकणांनी आच्छादलेल्या पर्वतरांगाच दिसत आहेत. हळूवार त्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी तुमचं लक्ष जात आहे. दूरवरती तुम्ही बघताय तर तुम्हाला एक स्वच्छ आणि नितळ पाण्याचा तलाव त्या हिमनगांच्या पायथ्याशी दिसतोय. त्या तलावावरती पक्षी बागडताना दिसत आहेत. तुम्हाला त्या तलावाकडे जाण्याचा मोह आता आवरत नाही आहे. हळूहळू तुम्ही संथ पावलं टाकत त्या तलावाकडे जात राहताय. जाताना आजूबाजूला तुम्हाला फुलांचे ताटवे सुद्धा दिसत आहेत. फक्त दिसतच नाहीत तर त्याचा सुगंध सुद्धा तुमच्या नाकापर्यंत पोहोचतोय. हलकेच जाता जाता तुम्ही एखाद्या फुलाला स्पर्श करताय. त्याची कोमलता अनुभवताय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या प्रत्येक इंद्रियातून तुम्ही ह्या सृष्टी सौंदर्याचा आता अनुभव घेताय. चालत राहताय तुम्ही त्या तलावाकडे.
जसं जसं तलावाच्या तुम्ही जास्त जवळ जाल तसं तसं तुम्हाला तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल. तलावाचं स्वच्छ नितळ पाणी आणि त्या पाण्याच्या आतमध्ये असणारे दगड सुद्धा तुम्हाला आता अगदी स्पष्टपणे दिसू लागत आहेत. त्या तलावाच्या पाण्यामध्ये तुम्ही पाय बुडवून बसताय. पायाला लागणारा गारवा तुमच्या अंगावरती शहारे आणतोय. त्या पाण्यामध्ये फुलणारे कमळ सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. तुमचं मन प्रफुल्लित झालेलं तुम्हाला आता जाणवत आहे. तसंच तुम्ही दूरवर नजर टाकताय, तिथं तुम्हाला दिसतोय एक दगडांनी घडवलेला मंदिराचा आकार. हिमनगांच्या पायथ्याशी दूरवर दिसणार काळ्या दगडांनी बनवलेलं ते मंदिर तुम्हाला आकर्षून घेत आहे. चेहऱ्यावरती तसाच गार पाण्याचा शिडकावा मारून तुम्ही त्या मंदिराकडे चालू लागताय. जसं जसं तुम्ही मंदिराच्या जवळ पोहोचताय तसं तसं तुम्हाला आणखी लवकर त्या मंदिरापर्यंत पोहोचण्याची घाई होते. पटपट पटपट पावले टाकत तुम्ही त्या मंदिराकडे जाताय. ते मंदिर अगदी साधं, छोटं, पांढऱ्या शुभ्र पर्वतरांगांच्या मध्ये काळ्या दगडांनी घडवलेलं ते मंदिर आणि त्याच्या अगदी जवळ तुम्ही जाताय. जसं जसं जवळ जाताय तसं तसं तुम्हाला घंटानाद सुद्धा ऐकू येतोय. आतमध्ये गेल्यानंतर तिथे धूप, अगरबत्ती ह्यांचा सुद्धा सुवास तुम्हाला आता यायला लागलेला आहे. त्या सगळ्या वातावरणामुळे तुम्ही अगदी मोहित होऊन गेला आहात. मंदिराच्या पायऱ्या चढून आता तुम्ही वरती जाताय. गाभाऱ्यात बघताय. मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला दिसे साक्षात ओंकाराची प्रतिकृती. ओंकार म्हणजेच नाद ब्रह्म. ओंकार म्हणजेच प्रणव. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्यांचं एकवटलेली ऊर्जा म्हणजे ओंकार. ह्या ओंकाराला तुम्ही एकटक बघत राहताय. त्या मंदिरामध्ये मांडी घालून बसताय. ते दृश्य, आजूबाजूचं ते वातावरण पूर्ण स्वतःमध्ये भरून घेण्याचा प्रयत्न करताय. आणि खोलवर श्वास घेऊन आता तुम्ही ओंकार घेताय. ओंकार घेण्यासाठी उजव्या कुशीवरती वळा आणि अगदी हळूवार उठून बसा. नजरेसमोर तीच ओंकाराची प्रतिकृती बघत राहा. खोलवर श्वास घ्या आणि दीर्घ ओंकार घ्या. शांती पाठ घ्या. ओम शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवा. हातांचं घर्षण करा. हात चेहऱ्यावरती, डोळ्यांच्या वरती फिरवून घ्या. खांद्यावरती फिरवून घ्या.
मांड्यांच्या वरती फिरवून घ्या. दोन्ही हातांचे तळवे आपल्या डोळ्यांच्या वरती ठेवा. डोळे अगदी हळूवार उघडा. संथ श्वसन घेत 3 ते 4 मिनिटं आणखी तुमच्या योगासनावरती मॅटवरती तसंच बसून राहा. आज आपण गायडेड मेडिटेशन म्हणजेच ध्यानाचा अनुभव घेतलाय. असेच नवनवीन ध्यानाचे प्रकार आणि योगिक कृतींच्या विषयी जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्याबरोबर आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या ध्यानाचा अनुभव घेण्याची संधी द्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.